तू खातोस म्हणजे तू आम्हाला ज्ञान द्यायला असता. नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत. तर आता सध्या आपण संतोषला भुईमुग उपटायला आलतो. आता झालाय हो आलो. पाहुणे नो कुठे पाणी कशी पण गाणं एवढं आहे बरं का, कधी कधी डाऊट येतो मला ह्याच्या कशा हिथं सभ्य बाहेर जोडीदार बरं हिंडताना का नाही 100%. असं ते मी असलं टाकलं का बाबा तुझी बदनामी होऊन दिल का. आता ह्योच सगळ्या जर कंपन्यांची नावं सांगत असले याला काय म्हणतील. हा नाही तू त्या लायकीचा पण आहे. ये बघायचं का कारण गाडीची कंडिशन चांगली आहे. बर काय ऊस बघायला आलं. ऊस शास्त्रज्ञ नाही ऊस शास्त्रज्ञ ऊस बघायला आलं. सध्या आम्ही घरी चाललोय. संतोषाला चाललोय. इकडे रवी चाललाय. हे चला चला पटापट. तर सध्या आपण संतोषाच्या घरी जेवायला चाललोय. त्याचा पण मुकाडा येतो. दादा येतोय दादा. संडा पाळलाय वय तुम्ही मग आलं पाणी भरलं. अरे देवा पाणी भरल्यावर तू गेलाय होय. मग कामचा बाल मागणं सोडलं या. काय माहित तसंच झालं असं. ना. तर आता सध्या आपण आलो डबत. आपल्याला जायचंय हिंगणगावात फनपाळी मारायला. पहिल्यांदाच ट्रॅक्टर साफ करून घ्यायचा आहे. कारण की अजून विषय असाला अजून थोडं वेळ थांबायचं आहे. बायसामाचा डबा होते. पहिल्यांदा आपण ट्रॅक्टर साफ करून फिल्टर पण साफ करायचं आहे. तर आता सध्या आपण आलो गावात. आपल्याला ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकायचं. डिझेल आणले जीपमध्ये कॅन्डात डिझेल आहे. तर आता पहिल्यांदा डिझेल टाकायचं. मग आपल्याला तिकडे फनपाळी मारायला जायचं आहे. जीप आहे बाय साहेब. कॅन उचला या के. तर आत्ता सध्या आपण वावरात आलोय. हे एक रान आणि पुढचं एक रान. दोन्ही रानं मारायची. ती पुढच्या रानात जास्त हराळी झाली आहे. एक डबा दिसते हराळी झाली आहे. त्यासाठी फनपाळी घेऊन आलो आपण. आता फनपाळी मारायची. आता फोन चार्जिंग लावायचा आणि डायरेक्ट फ्लाईट मोडला टाकायचा. डिस्टर्ब नको. कामात डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. तर आता सध्या आपलं हिंगणगावातलं काम झालंय. आता आपण डबत चाललोया. तर आता आपल्याला रानात पण जायचंय. आता ट्रॅक्टर घरी लावायचा आणि गाडी घेऊन रानात जायचं. तर आता सध्या आपण घरी आलोय. ट्रॅक्टर सावलीला लावलाय. आता आपण चाललोय आपली गाडी घेऊन रानात. तर आता सध्या आपण रानात पाणी लावून आलोय. आता ट्रॅक्टर घेऊन डबत जायचं. आपल्या डबत एक वावर फनपाळी मारायचं आहे. चलो चावी कोणतं नांगरायचं सांगा. त्यांचं नांगर आहे. त्यांचं जावं नांगर. चला ना रे काढा ना पत्ता. काढ रे कन्या. चला यार
या बायाचा आज पहिल्यांदाच व्हिडिओ टाक. लगेच जात तिकडे नाही लगेच जात. ये. तन्या लाईट कट झाल्यावर एवढ्या माणसांना कर्ज द्या तिथं काका पाईप कापायला लागेल ना तिथं तिथं पिरियड डोकड्यात कुठला पाईप काढला हो ते म्हणतो मी चालू आहे का काय ते चालू आहे. अलीकडेच आहे तिथंच त्या पाईपाच्या अलीकडेच आहे का असा मार आता कुठं नादत करत बसतो. चालू आहे का त्यात पाणी. हा आता बंद होईल तर तुझं मार असतो. बरं ठीक आहे अलीगुड साईड मारतो तो परत एक साध्या मग बंद झालं मी फोन करू दिला तर डायरेक्ट कुलूप आहे कुलूप आहे. पंढरीत मला सकाळी बाबा मला घ्यावा लागला आहे का हो? चौरात गेल्यावर पाणी लावतात पाईप कापायचं. हा हा तर आता एक सबन घेऊन आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये चाललोय. तान्या काय कॅमेरा चेक करो बोला चेक करा पुरे फुल भरायला ते कॅमेरा. नाही बाबा ते दिवशी कधी मी पुढे पोहोचतोय पुढे लावतो मला काय मागची मला कसं होतं आपण कशाला पण येतो बा काम रेशनिंग काढायला लागतं काय करायला लागतं. पैसे निघतात मला नीट मागला सुटेल भेटेल काय सुटत बाबा. अनुभव प्लेअर आहे का कुठपर्यंत नाही यायचं सांग. कुत 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 कुतपर्यंत यायचे सांगतो कुतपर्यंत. ड्रायव्हर जाऊ द्या जाऊ द्या जाऊ दे करेक्ट चालू. हो दात पडलेलं दिसते तुमचं. वर नाही इकडून घे इकडून साध्या डायरेक्ट वर घे डायरेक्ट कुठं घोड्याला बांधतो का. अरे इथं बांधून परत इकडून असं घेतलं घोड्याला बांध घोड्याला उचलणार आहे पण ट्रॅक्टर पुढचं बोल बघू चालतो का आता. उचलायच पाहिजे उचलणार उचलाय पाहिजे.
त्यांना दाखवलं. वहिनींचा काढा वहिनीचा. हा म्हणजे काय वाईच काम आहे बाई. डोंगर खाली करायला लागतं. त्यांच्या डोक्यात पोदून लावलं. जमा पे ट्रॅक्टर मध्ये बस. नकोय बाबा मी इकडे उभं राहतो. मी जातो गाडी. खाली तिथनं खाली ना इथली खाली कसं लावली आहे ए किती पोती झाला भुईमूग? 8 पोती झाला खरं का? वाळून 6 बनला. अरे 1-2 पोती कमी होती तो 1 पोत होईल. काय माहिती वाळून तुम्ही अनुभवी प्लेयर. पिलेर आम्ही पिलेर नाही अनुभवी. आमच्याकडे भुईमूग नाही पिलेर. जातो गाड्या पण हे ते आता उचलतो का भाऊ? उचललाच पाहिजे तर. किती झालं? हा? उचलणार नाही. तू डाळ खाली करू नको इथंच म्हणा. येते मेंढराला पुढे मेंढराला. पुंगळी मेंढरान तो हलणारच नाही. आता ट्रॅक्टर उचलणार आहे. इकडे 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 इथनं दिसते. हायपोसवर तुझ्या काकाने घेतला लावा ना. हे जाऊ दादा. चला आपलं घरी. कोण येते घरी? घरी कोण येते? ए घरी कोण येतं या? काय म्हणते बा? तो आला. ए बटर म्हणते वे झाला. ए चिवे खल बोल बोल. काय ए ए काल वगैरे जा तिकडे. इडी पुरगी जा तिकडे. काल वगैरे ए काल वगैरे जा तिकडे. घरी जा. या मम्मीला थांब सांग. म्हणणार भांडणं करते म्हणणार येतं. त्या बट ए काय पण म्हणता वेळ लागत तुम्हाला. मी चमकीला आता संध्याकाळ आरू चिवे घरी सांगेल दादाला तुझ्या. मग कोण म्हणलं ये लागा म्हणजे एकटच खोटं बोलताय तुम्ही? चौघी खरे बोलताय का? नाही नाही थांबा थांबा एकच मिनिट मला एक सांगा. मग म्हणलं कोण? पिला खरं सांगा म्हणलं कोण? थांब सोमा आहे का? सोमा कुठे? थांब थांब मला सोमाला बोलू. सोमा इकडे रे इकडे इकडे थांब. मला खरं खरं कळवू दे नक्की. मग आता ह्यांना सांगतो. वर सोमा त्या बटरला कोण हाका मारत होतं? बटरला हाका कोण मारत होतं? हाका कोण मारत होतं मागाशी? अजून कोणी हाक मारले ते यांनी? ए थांब थांब. बघ काय कोण कोण खोट बोलते तू का? बस ए पिल्या गप. खोटं बोलता तुम्ही. मला माहित होत खोटं बोलता तुम्ही. लगा
ए गप पिल्या पिल्या गप तू गप गप सोमाने सांगितलं आता त्याचा काय संबंध नाही आता मग तो पण खोटं बोलतोय आता तो पण खोटं बोलतोय ना हा मग तुम्हीच खरं बोलताय गप असाला काय येड्यागत करताय काहीतरी काय तनुजा तू मोठी तुला कळत नाही हा हा बघ आता कबूल झाली का नाही असू दे आता परत म्हणणार आता जर परत कोण त्याला काय म्हणलं मग तुम्हाला सांगतो आता एक वेळ माफ आता नाही परत म्हणायचं जाऊ दे बियाणं वारण पडलाय मला ते काय चालवलं तू बोल कशाचं तू मग ए बटला तर बऱ्याच दिवसात ना आपल्या घरी आज श्लोक आलाय बाबा एवढ्या दिवस कुठं गायब झालता तर झालता कुठं गायब सांग हा फिराय गेलता कुठं इकडं कुठं फिरायला होतं गेलो मग फिरत फिरत होता म्हणजे त्याला एवढं म्हणजे काय 500 किलोमीटर घर लांब आहे का माझं नाही मला वाटतं 500 किलोमीटर लांब असेल हा मग किती किलोमीटर लांब आहे लका ते भांट्या सकाळी आलतं लका मला उठवायला आलतं ती पण हा ते सकाळी गेले परत सकाळी परत दुसऱ्या गावाला गेले तर ते सकाळी आणि मग लका तुम्ही इथली तर असून ये ना हो बर असू द्या नका येऊ मी काय हे करणार नाही तू शाळेला जाणार आहे का कुठे नाही मग इथंच थांबणार आहे त्या बोलाचं काय वाटोळं चालवलंय की तू पाक तू कशाला आणलाय इकडं खेळाय मग खेळा आणला तर असं वाटोळं करते देवाला का काय माणूस आहे चला आता भांडी घासायची ती भाऊ आपल्याला ती आत्याच्या पोराची गाडी आहे सस्ते वाढवून आणली भाऊ त्यानं घेतली आता पुढच्या शनिवारपर्यंत आपल्या वर्षी शनिवारपर्यंत हा कुठं एकच आहे भावा ते मुंबईला असतं त्यामुळे ते आता रात्री त्याला निरत्न बसवून दिला मग आता ते परत येणार शनिवारी मुंबईला काय करतो मुंबईला काम आलाय तू हा काय का तुला काय करायचं तिकडे काय का करू काय करायचं तुला काय करायचं ती जी बारकी पोरं आहे ती का नाही ती उचलून नेते ती त्याच्यात काय तुला खोटं वाटतंय का मग मी एवढी गँग मग गोळा केली एक दिवस सगळीच गँग भरून न्यायला लावणार आहे त्याला माझ्याकडे गच पैसा येणार मग हो काय तुला काय खोटं वाटतंय बर तुला कळलं मग एका दिवशी सगळीच गँग गायब करून टाकणार गायब पोत्यात बित्यात भरून सगळी गँग गायब करून टाकणार हा हा काय नाही काय नाही हो भरून टाकणार आहे भरून अशी नरडी अशी दाबून का नाही तोंड बिन पॅक करून टाकणार हा चालतंय का चालतंय ना मग काय हा ऋषा पण गेलाय बाबा मामाच्या तिकडे गावाला सुट्टीला काय करायचं तू जातो का मामाच्या तिकडं मामा कुठे आता दिल्लीला काय करतो मामा काम करतो काय काम करतो मला माहिती हा मग तुला काय माहितीय फौजी बॅनर पाडला होय सोमा कुठं चाललाय कोणाला अडचण नाही साधासाठी कोणाला लक्ष पण जाणार रस्त्यावर कोण नाही कोणतरी आता काय म्हणला कोण नाही कोणतरी आता जाताच घेऊन जाय टेन्शन नाही काकडे नाही आता मग फ्रेम रावली की म्हणणार तेवढंच फ्रेमचे पैसे होते ते मागचं हा
हम्म. हा? काय नाही फौजींचा ती काय झालं जायचंय का जा गाडीत बसून विषय असा होता रे ती फौजींचा बॅनर लावला का नाही पडला काय माहिती तुला तुला माहित होतं कुठं पल्ला कुठं पल्ला तुमच्या घरीच पडला होय कागदात पडला होय लागला का मग चंकू मग गोटे खेळायचे का आता तुला काय काम आहे घरी आपलं तर काय नसतं हे येतं का आपल्या इथं नाही तुमच्याकडे नाही इच्छा ए तसं होय लागा तसं नाही येऊ दे गेला का ते आले गेला का प्रेमानं ए लागा सकाळी बंट्या मला उठवाय आलता सकाळी गेला पडत आर उठवायला त्याला म्हटलं थांबा रांगमध्ये तू परत लगेच तंग आड मध्ये गेला मला आणि सकाळी बारे हो सायकल आणि यो बाटार हितली तर असून इथं ये ना तर आपण परवा दिवशी रात्री आमरस खाल्ला पण आज पण इच्छा झाली ती आमरस चपाती खायची म्हणून आता मस्तपैकी आंबा आता धुवायचे आणि हे पायऱ्या आंबे इथं तर आज ह्या पायऱ्या आंब्याचा रस करायचा तर बघूया आता कसं काय होत आहे तर सध्या मस्तपैकी आपला रस रेडी झालेला आहे आता त्याला एक 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवूया बटन वाढवून ठेवू अरे बापरे रस वाचला आपला नाही तर रसाचं कडानच होता आता मला ह्या कप्प्यात रस ठेवायचा इथं ओके स्प्राईटची वाढली तिथं तर आता चपात्या करायच्या त्या चला तर सध्या मस्तपैकी आपण चपात्या बनवणार आहे चला